माझ्या घराजवळ माझी एक फ्रेम आहे लाकडी, तर मला हमेशा बॅनर लागतं प्रत्येक वर्षी, प्रत्येक रोज बॅनर असतं माझं. तर या लोकांनी मागच्या वेळी यांचा बॅनर माझ्या फ्रेमवर लावला. मी काय बोललो नाही, ठीक आहे जाऊ दे एकदा. आणि आज पुन्हा बॅनर घेतला नवरात्रीचा. त्यांना मी बोललो की तुम्ही लावू नका बॅनर, साईडला लावा, मला उद्या मला बॅनर लावायचा आहे. तर मग त्याने जो बॅनरला होता नशीब म्हणून, त्यांनी गणेश कोटला फोन केला. मुकेश कोट आला, गणेश कोटचा मुलगा आहे, तो आला. त्यांना एकदम मारामारी चालू केली, काहीतरी आमच्या हात उचलला काय. हां. त्यांनी सुभाष कोट आला, त्यांनी पाईपनी मारलं मला, माझ्या पाठीवर रॉड टाकली, हात बोट मोडलाय सुभाष कोटनी. गणेश कोट आला, त्यांनी तो पण मारायला लागलाय. आणि आम्हाला 4-5 जणांकडून मारलाय लागला कोणी येऊन. जी दादागिरी शाळेत खूप आहे ना यांची, म्हणून लोक आगाऊ करतात ती लोक. तुम्ही कुठल्या पक्षाचे आणि तेही तुमच्याही हा, ते शिंदे गटाचे आहेत ना, आणि आम्ही बीजेपीचं काम करतो. आणि त्यांनी मला धमकी दिली आम्हाला खलास करू म्हणून, सुभाष कोटने. आता आम्ही आलो नंदवाल तक्रार द्यायला. तुमचं नाव काय? हा, मुकेश गणेश बॅनर लावला, मुलगा गेला होता रेल्वेच्या कंपाऊंडला. तर तिथे मोहन कोणकर म्हणून बीजेपीचा हे कार्यकर्ता, त्यांनी लावून त्याला दिला नाही. ते माझे बॅनर लागतात, तिथे तुम्ही बॅनर लावायचे नाही, तुम्हाला लावायचे तर दुसरीकडे लावा, असं ते बोलत होते. तर त्यांनी मला फोन केला, मी जागेवर पोचलो तर ते मलाही तसंच बोलायला लागले. मग त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिलेले होते, मग त्यांनी तर माझ्यावर अटॅक केलं. 4-5 जण जे होते डायरेक्ट अटॅक केलं. त्याच्यावरून एक सगळंच झालं बॅनर. हो, तक्रार दिलेली आहे. तुमचं पद काय? हं? पक्षात आहात तुम्ही? नाही, पक्षात वगैरे मी काही नाही. अपक्ष. हो. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.